नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुषुम्ना या नाडीची माहिती। सुषुम्ना म्हणजे काय हे आपण आधी बघूया। सुषुम्नामध्ये सु म्हणजे उत्तम आणि षण्मा ह्याचा अर्थ आहे दयाळू, म्हणजे आपल्या शरीरातील एक उत्तम आणि दयाळू वाहिनी म्हणून सुषुम्ना नाडीचा वर्णन केलं जातं। ही नाडी आपल्या रूढ चक्रातून बाहेर पडते आणि थेट आपल्या थर्ड आय चक्रातून क्राउन चक्रामध्ये जाऊन ओपन होते। ज्या वेळेला दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ह्या आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून या ऊर्जा आपल्या सातही चक्रातून प्रवाहित होतात। या ऊर्जा सातही चक्रातून प्रवाहित होत असताना प्रत्येक चक्राची ऊर्जा ही दुसऱ्या चक्राबरोबर कनेक्ट केली जाते आणि याची एक शृंखला तयार होते। ही शृंखला ज्या वेळेला एक्झिस्टन्स मध्ये येते त्याच वेळेला त्या जातकाची कुंडलिनी शक्ती जागृत आहे असं म्हटलं जातं। म्हणजे सुषुम्ना नाडी ही जागृत कुंडलिनीचं एक प्रतीक आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही। ज्या वेळेला आपल्या शरीरामधल्या नाकपुडीतून डाव्या आणि उजव्या एकाच वेळेला श्वासोच्छ्वास केला जातो त्यावेळेला सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट आहे असं म्हटलं जातं। दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या जातकांची इडा आणि पिंगला ह्या दोन्हीही नाड्या बॅलन्स आहेत त्याच वेळेला सुषुम्ना नाडी ही ऍक्टिव्हेट असते। आता इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या आपल्या थर्ड आय चक्रामध्ये एकत्र येतात आणि तिथून त्या डिस्ट्रीब्यूट होतात। डिस्ट्रीब्यूट याचा अर्थ असा आहे की इडा नाडी आहे ती उजव्या मेंदूकडे जाते, पिंगला नाडी आहे ती डाव्या मेंदूकडे जाते आणि सुषुम्ना नाडी आहे ती थेट आपल्या थर्ड आय चक्रातून बाहेर जाते। आता ही सुषुम्ना नाडी नक्की करते काय तर आपली जी प्राण ऊर्जा आहे ती प्राण ऊर्जा डायरेक्टली सदाशिवाशी कनेक्ट करते। आता सदाशिव हा कॉन्सेप्ट असा आहे की ज्याच्यापासून ज्या निर्गुण स्वरूपापासून या विश्वाची निर्मिती झाली आणि ज्यातनं या ऊर्जा आपल्यापर्यंत येतात त्याला सदाशिव असं म्हटलं जातं। आता नक्की सदाशिव म्हणजे काय आपण बघूयात ते पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। रेकी शिकण्यासाठी ज्या 3 गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामधली तिसरी गोष्ट जी आहे ती मेंदू। आता आपण त्याच्याकडे जाणार आहोत। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।